कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आपण सगळेजण आलेलो आहे। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व उपस्थित असणाऱ्या इथल्या महामानवांना मी त्यांच्या स्मृतीला वंदन करतो। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत। माझ्या बांधवांच्या करता वीज माफीची योजना असेल, त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची वर्षाला योजना असेल, त्याच्या संदर्भामध्ये आमची लखपती निधी करण्याची योजना असेल, मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यामध्ये 1,01,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची योजना असेल, अशा कितीतरी महत्वाच्या योजना या राज्य सरकारने आपल्याकरता आणलेल्या आहेत। मी आता माझ्या मायबहिणींना, काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला आले, तुमच्या अकाउंटला पैसे आले का? अनेक जण 60 ते 70% महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले, आम्हाला पैसे मिळाले। हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढे आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारने हा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही। समाजातल्या सर्व महिलांना, त्या कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या असो, एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता कामा नये। जिथं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला। परंतु विरोधक त्यांना हे बघवणं, कोर्टात जातात योजना बंद करा म्हणून सांगायला। आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर, इथं आल्यानंतर मला कळालं की जवळपास बुलढाणा शहरामध्ये इथले आमदार संजय गायकवाड आणि इतर काही वेगवेगळ्या सहकारी मित्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा महत्वाच्या चौकामध्ये उभा करण्याचं ठरवलेलं होतं। तसंच अनेक महामानवांचे वेगवेगळ्या चौकामध्ये पुतळे एक आदर्श म्हणून तिथं उभे करायचं ठरवलेलं होतं। नवीन पिढीला त्यांचं नेहमी स्मरण व्हावं, त्याच्यानंतर तरुण पिढीला त्यांचे एकंदरीत त्या काळामध्ये केलेलं काम हे सतत लक्षात राहावं आणि चांगल्या प्रकारचं सामंजस्य हे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमदारांनी त्यांच्या सगळ्या टीमनी केला। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला आले, काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही 3,000 रुपये आमच्या अकाउंटला